नमस्कार मित्रांनो, SOC क्लासेस टेकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघत आहे क्लास 8 जनरल सायन्स लेसन नंबर 5 दॅट इज द इनसाइड द ॲटम या लेसनची एक्झरसाइज. मित्रांनो, हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 लवकरच तुम्हाला मिळून जाईल. आणि मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला इतर लेसनचे एक्झरसाइज बघायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व लिंक दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही आम्हाला फेसबुकवर किंवा आमच्या ब्लॉग स्पॉटवर सुद्धा व्हिजिट करू शकता. चला सुरुवात करूया. मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन इथं आपल्याला विचारलेला आहे, आन्सर द फॉलोइंग. ठीक आहे, याच्यामध्ये आहे व्हॉट इज द डिफरन्स इन द ॲटॉमिक मॉडेल ऑफ थॉम्सन अँड रुदरफोर्ड. बघा, इथं हे चुकलेलं आहे. काय करायचं मित्रांनो, तुम्हाला ॲटॉमिक मॉडेल जे आहे थॉम्सनचं आणि रुदरफोर्ड याच्यामध्ये डिफरन्सेस काय काय होते हे इथं सांगायचे आहेत. तर बघा, 2 कॉलममध्ये आपण त्याला केलेलं आहे. इकडे दिलेलं आहे थॉम्सन थेरी, इकडे दिलेलं आहे रुदरफोर्ड थेरी. आता थॉम्सनची थेरी काय सांगते, स्टेट दॅट इलेक्ट्रॉन आर इम्बेडेड इन द पॉझिटिव्हली चार्ज सॉलिड मटेरियल विच इज स्पेरिकल इन शेप. बघा काय सांगितलं आहे, एक स्पेरिकल शेप आहे आणि सगळीकडे काय आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत निगेटिव्ह चार्ज ते इम्बेडेड झालेले आहेत. ठीक आहे, हे तर सांगण्यात आलेलं आहे. रुदरफोर्ड काय सांगतो, स्टेट दॅट an atom is composed of atomic nucleus around which electron are revolve in orbit. काय सांगितलं आहे, जो ॲटम आहे तो एका न्यूक्लियसनं बनलेला आहे. ठीक आहे, त्याच्या सेंटरला काय आहे, न्यूक्लियस आहे आणि त्या न्यूक्लियसच्या अराउंड काय करतात, इलेक्ट्रॉन फिरत असतात, हे सांगितलेलं आहे. सेकंड पॉईंट आहे, डज नॉट गिव्ह एनी डिटेल अबाउट द ॲटॉमिक न्यूक्लियस. आता थॉम्सन थेरीमध्ये ॲटॉमिक न्यूक्लियसबद्दल काही माहिती दिलेली नव्हती. पण रुदरफोर्ड थेरीमध्ये काय झालं, त्यांनी एक्सप्लेन केलं होतं काय, ॲटॉमिक न्यूक्लियस, जे ॲटमचा जो न्यूक्लियस आहे त्याबद्दल सर्व गोष्टी इथं एक्सप्लेन केल्या होत्या. नेक्स्ट पॉईंट इज दॅट स्टेट दॅट इलेक्ट्रॉन आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन ॲन ॲटम. यांनी काय सांगितलं की जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय झाले आहेत, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट झालेले आहेत कशामध्ये, त्या ॲटममध्ये. ठीक आहे, आणि रुदरफोर्डची थेरी काय सांगते, स्टेट दॅट इलेक्ट्रॉन आर लोकेटेड अराउंड द सेंट्रल सॉलिड मटेरियल. याच्यामध्ये काय सांगितलं, जे इलेक्ट्रॉन आहेत, ठीक आहे, आर लोकेटेड अराउंड द सेंट्रल सॉलिड मटेरियल. ठीक आहे, कशामध्ये, तर सेंट्रल सॉलिड मटेरियलमध्ये. त्यानंतर आहे इंडिकेट दॅट ॲटम इज स्पेरिकल इन शेप. याने काय सांगितलं, जो ॲटम आहे तो कसा आहे, स्पेरिकल शेपमध्ये आहे. रुदरफोर्डची थेरी सांगते, इंडिकेट दॅट ॲन ॲटम हॅज अ सेंट्रल सॉलिड कोअर कॉल्ड ॲज अ न्यूक्लियस सराउंडेड बाय द इलेक्ट्रॉन. हे काय सांगितलं आहे, सेंटरला काय आहे, एक सॉलिड कोअर आहे, त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. ठीक आहे, आणि बाजूला त्याचे काय आहेत, इलेक्ट्रॉन आहेत. नेक्स्ट पॉईंट इज दॅट डज नॉट गिव्ह एनी आयडिया अबाउट कॉन्स्टिट्युएंट ऑफ न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियसमध्ये काय आहे हे मात्र यांनी सांगितलं नव्हतं, किंवा न्यूक्लियस कसा बनलेला आहे यांनी सांगितलं नव्हतं. स्टेट दॅट न्यूक्लियस इज कंपोज ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. यांनी काय सांगितलं आहे, जे न्यूक्लियस आहे हे कशापासून बनलेलं आहे किंवा त्याचे कॉन्स्टिट्युएंट काय आहेत हे इथं रुदरफोर्डच्या थेरीमध्ये सांगण्यात आलेलं होतं. ठीक आहे, या सर्व गोष्टी तुम्ही लिहून घ्या. चला समोरचा क्वेश्चन बघूया. याच्यामध्ये दिलेला आहे बी, व्हॉट इज मीन बाय द व्हॅलेन्स ऑफ अन इलेमेंट. म्हणजे कुठल्याही एलिमेंटचा व्हॅलेन्सी काय असते. आणि नंतर आहे व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन अँड व्हॅलेन्सी. म्हणजे नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलेन्सी याचं रिलेशन काय आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, तर सर्वात अगोदर मित्रांनो आपण बघणार आहे व्हॅलेन्सी ऑफ अन एलिमेंट. म्हणजे कुठल्याही एलिमेंटची व्हॅलेन्सी काय असते, इट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ अन ॲटम ऑफ द एलिमेंट यूज टू कंबाईन विथ द अदर ॲटम ऑफ द एलिमेंट. म्हणजे दुसऱ्या एखाद्या एलिमेंटसोबत एखाद्या एलिमेंटचे किती ॲटम कंबाईन होऊ शकतात. ठीक आहे, कंबाईन होऊ शकतात त्याला आपण व्हॅलेन्सी म्हणतो. काय म्हणतो, व्हॅलेन्सी. एक्झाम्पल दिलेलं आहे सोडियम. ठीक आहे, सोडियमचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर येते 281. ठीक आहे,
म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 इलेक्ट्रॉन आहे. याचा अर्थ हे एक इलेक्ट्रॉन काय करू शकतो, दुसऱ्या एखाद्या ॲटम सोबत कंबाईन होऊ शकतो, ॲटम सोबत म्हणा किंवा एलिमेंट सोबत म्हणा. तर यालाच आपण त्याची व्हॅलेन्सी म्हणतो. म्हणजे याची व्हॅलेन्सी किती होईल, 1 होईल. ठीक आहे, समजलंय. चला नंतर आहे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, इट इज डिफाईन ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल ऑफ एन ॲटम. म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, ठीक आहे, त्याला आपण म्हणत असतो नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. फॉर एक्झाम्पल बघा इथे दिलेलं आपल्याला सोडियम. सोडियमचा याचा बघा मित्रांनो ॲटॉमिक नंबर आहे 11. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर आहे 281. सो इट इज नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज 1. याच्यामध्ये मग जे काही नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, 1 आहेत. हे झाला त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. ठीक आहे, आणि कंबाईन दुसऱ्या एखाद्या ॲटम सोबत किती इलेक्ट्रॉन होतील, 1. म्हणजे ही काय झाली त्याची व्हॅलन्सी. ओके, ध्यानात ठेवा. इट कॅन बी सीन दॅट व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज रिलेटेड टू द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन दॅट ॲटम. म्हणजे बघा आपल्याला असं दिसते की जे काही व्हॅलन्सी आहे, ठीक आहे, व्हॅलन्सी म्हणजे काय, जे काही कंबाईन होणारे इलेक्ट्रॉन आहेत, ठीक आहे, हे कशाच्या रिलेटेड आहेत, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या कशा असतात, रिलेटेड असतात. म्हणजे जेवढ्या व्हॅलन्सी असते तेवढ्याच काय असते, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्या याच्यावरून समजतात. चला सी नंबरचा क्वेश्चन बघूया. व्हॉट इज मीन बाय द ॲटॉमिक मास नंबर. एक्सप्लेन हाऊ द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ कार्बन आर 6 and 12 रिस्पेक्टिव्हली. बघा आता आपल्याला सांगायचं आहे की ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय आणि ॲटॉमिक मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर याचं रिलेशन काय आहे आपल्याला सांगायचं आहे. बघा मित्रांनो, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, इट इज द सम ऑफ द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस. आता ॲटॉमिक मास म्हणजे काय, जे काही न्यूक्लियसमध्ये, बघा न्यूक्लियसमध्ये काय असतात, प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात. या दोघांची जर आपण ॲडिशन केली, सम केली, तर ते काय असते, ॲटॉमिक मास नंबर असते. काय असते, ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे, ॲटॉमिक मास नंबर काय असते, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. ठीक आहे, आता बघूया आपण ॲटॉमिक नंबर म्हणजे काय. काय बघायचं आहे आता, ॲटॉमिक नंबर, नंबर ऑफ प्रोटॉन. बघा ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इट इज जनरेटेड बाय द झेड. म्हणजे जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात, जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे प्रोटॉनची संख्या किंवा न्यूट्रॉनची संख्या त्याला आपण म्हणत असतो ॲटॉमिक नंबर. तो कशाने आपण डिनोट करतो, झेडने. ठीक आहे, आता मास नंबर म्हणजे काय, तर नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. जेवढे प्रोटॉन आहेत आणि जेवढे न्यूट्रॉन आहेत यांची ॲडिशन केली तर ते आपल्याला म्हणत असतो आपण मास नंबर. त्याला काय म्हणत असतो, मास नंबर. आणि तो आपण इंडिकेट करतो ए ने. बघा आता कार्बन, कार्बन ॲटम बघा, नंबर ऑफ प्रोटॉन. आता कार्बन ॲटम मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन किती आहेत, 6 आहेत, बरोबर आहे. मग कार्बन ॲटम मध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन किती आहेत, 6 आहेत. मग कार्बन ॲटम मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत, 6 आहेत. मग ॲटॉमिक नंबर काय असेल, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दोघांपैकी एक. म्हणजे याच्यामध्ये प्रोटॉन 6 आहेत आणि इलेक्ट्रॉन किती आहेत, 6 आहेत. म्हणजेच ॲटॉमिक नंबर किती होणार आहे, 6 होणार आहे, बरोबर आहे. मास नंबर काय होईल, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं ॲडिशन म्हणजे काय होईल, मास नंबर. 6 + 6 = 12. ठीक आहे, समजलंय. चला जाऊया समोर. त्यानंतर बघा मित्रांनो, डी नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे व्हॉट इज मीन बाय द सब ॲटॉमिक पार्टिकल. सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणजे काय, आणि गिव्ह द ब्रीफ इन्फॉर्मेशन ऑफ द 3 सब ॲटॉमिक पार्टिकल विथ द रेफरन्स टू द इलेक्ट्रिकल चार्ज, मास अँड लोकेशन. ठीक आहे, चला आता सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणजे काय सर्वात अगोदर बघूया. सब ॲटॉमिक पार्टिकल, द सब ॲटॉमिक पार्टिकल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द मॅटर. म्हणजे कुठल्याही मॅटरचं सर्वात लहान युनिट असते ते काय असते, ॲटम असते. दॅट मीन्स ऑल द मॅटर्स आर मेड अप ऑफ दिस फंडामेंटल पार्टिकल्स. म्हणजे जे काही कुठलीही मॅटर असतात ते ह्याच पार्टिकल्स पासून बनले असतात, म्हणजे ॲटम पासून. अकॉर्डिंग टू द मॉडर्न ॲटॉमिक थिअरी
अँड ॲटम हॅज अ न्यूक्लियस. जी मॉडर्न ॲटॉमिक थिअरी आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जो ॲटम आहे त्याला काय आहे, न्यूक्लियस आहे. काय आहे, न्यूक्लियस. विच इज द प्रेझेंट इन इट्स सेंटर कोअर. आणि ते कुठं प्रेझेंट आहे, त्या ॲटमच्या सेंटरला. दिस न्यूक्लियस कंटेन सब ॲटॉमिक पार्टिकल लाईक अ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. म्हणजे त्या न्यूक्लियसमध्ये काय आहे, सब ॲटॉमिक पार्टिकल आहेत लाईक प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. ठीक आहे. चला आता इलेक्ट्रॉन बद्दल माहिती घेऊया. इलेक्ट्रॉन आर प्रेझेंट आउटसाइड द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम. म्हणजे जे काही न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आउटसाइडमध्ये त्याच्या अराउंड इलेक्ट्रॉन काय करत असतात, मूव्ह करत असतात, फिरत असतात. आणि इलेक्ट्रॉनला जे मास असते हे काय कसं असते, निग्लिजिबल असते. त्याला कुठलंही मास नसते, असते पण निग्लिजिबल असते. ठीक आहे. बघा, इलेक्ट्रॉन आर नेगेटिव्हली चार्ज. इलेक्ट्रॉनवर जो चार्ज असतो कसा असतो, नेगेटिव्ह चार्ज असतो. कसा असतो, नेगेटिव्ह चार्ज. त्यानंतर बघूया प्रोटॉन. प्रोटॉन आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम. म्हणजे ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट असतात, प्रोटॉन. प्रोटॉन आर पॉझिटिव्हली चार्ज. आता प्रोटॉन कसे असतात, हे पॉझिटिव्हली चार्ज असतात. कसे असतात, पॉझिटिव्हली चार्ज. ठीक आहे, ध्यानात ठेवा. तर मित्रांनो इथं मिस्टेक झालेली आहे टाईप करण्यात. ठीक आहे, इथं टाईप करण्यात मिस्टेक झालेली आहे. इथं आहे 1.6 इंटू 10⁻⁻19. ठीक आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आहे कूलम. आणि इथं आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर न्यूट्रॉन बद्दल आपण माहिती बघूया. जे न्यूट्रॉन असतात हे कशामध्ये प्रेझेंट असतात, न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात. कशामध्ये, न्यूक्लियसमध्ये. आणि जे काही न्यूट्रॉन असतात ते कसे असतात, न्यूट्रल असतात. ओके. इट डोंट हॅव अ चार्ज. त्याला कुठलाही चार्ज नसतो. देर इज नो चार्ज. त्याच्यावर कुठलाही चार्ज नसतो. चला हे सर्व लिहून घ्या. त्यानंतर बघूया मित्रांनो सेकंड क्वेश्चन. गिव्ह सायंटिफिक रिझन. आता आपल्याला सायंटिफिक रिझन द्यायचे आहेत. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे ऑल द मास ऑफ अन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. म्हणजे कुठल्याही ॲटमचं जे मास असते हे न्यूक्लियसमध्ये काय झाले असते, कॉन्सन्ट्रेटेड झाले असते. व्हाय, का, बघा. ऑल द मास ऑफ अन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेटेड झालेली असते. बिकॉज, कारण काय आहे, ॲटम कंटेन 3 सब ॲटॉमिक पार्टिकल. त्याच्यामध्ये 3 सब ॲटॉमिक पार्टिकल असतात ॲटममध्ये. कोणकोणते, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आता याच्यामधून बघा, जे न्यूक्लियसमध्ये असतात, आउट ऑफ विच न्यूक्लियस प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ अन ॲटम कंटेन द 2 सब ॲटॉमिक पार्टिकल, दॅट्स प्रोटॉन अँड न्यूट्रॉन, अँड मास ऑफ द न्यूक्लियस इज द सम ऑफ द मास ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन लोकेटेड ॲट द सेंटर ऑफ अन ॲटम. आता बघा मित्रांनो, जे काही ॲटम आहे त्याच्या सेंटरला काय असते, एक न्यूक्लियस असते. आणि त्या न्यूक्लियसमध्ये काय असतात, प्रोटॉन असतात. काय असतात, प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात. आणि या दोघांची ॲडिशन जर केली, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची, तर आपल्याला काय मिळते, तर आपल्याला त्याचं ॲटॉमिक मास मिळते. काय मिळते त्याला, आपण ॲटॉमिक मास किंवा आपल्याला मास नंबर त्याचा मिळतो. ठीक आहे, समजलंय. चला नेक्स्ट. नंतर त्याच्यामध्ये बी दिलेला आहे, ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल का असतो, बघा. ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल बिकॉज in an atom electrons and protons carry charge and each atom has equal number of proton and neutron. बघा, जर आपण बघितलं कुठलाही ॲटम तर त्याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ काय असतात, इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे, इलेक्ट्रॉन असतात इक्वल नंबर ऑफ, आणि प्रोटॉन असतात. काय असतात, प्रोटॉन. ठीक आहे, इक्वल नंबर असतात. आता इलेक्ट्रॉनवर असतो नेगेटिव्ह चार्ज आणि प्रोटॉनवर असतो पॉझिटिव्ह चार्ज. मग हे इक्वल नंबर आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे हे नेगेटिव्ह चार्ज आणि हे पॉझिटिव्ह चार्ज काय होतील, कॅन्सल होतील. त्याच्यामुळे ॲटम बनतो इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ठीक आहे. सी बघा, ॲटॉमिक मास नंबर इज अ होल नंबर. म्हणजे जे काही ॲटॉमिक मास नंबर आहे हे होल नंबर का असते, बघा. ॲटॉमिक मास नंबर इज अ होल नंबर बिकॉज it is the sum of the number of proton and number of neutron. कारण ती सम आहे कशाची, नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ
न्यूट्रॉनची प्रेझेंट इन द ॲटम विच इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ इंटेजर्स. ठीक आहे, आणि ते कशाच्या फॉर्ममध्ये असतात? इंटेजरच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, ध्यान ठेवा. डी नंबरचा क्वेश्चन बघा. ॲटम्स आर स्टॅबल थ्रू द नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. जे ॲटम असतात कसे असतात? हे स्टॅबल असतात. नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आर रिव्हॉल्विंग विथिन इट. बघा आन्सर आहे ॲटम आर स्टॅबल दो negatively charged electron are revolving with it because each atom contains the equal number of proton. बघा आता नेगेटिव्ह चार्ज असून सुद्धा ते स्टॅबल काय आहेत? कारण त्याच्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे जेवढे नेगेटिव्ह चार्ज आहेत तेवढे त्याच्यामध्ये प्रोटॉन आहेत म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहेत. ठीक आहे, सो द चार्ज ऑन नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आर बॅलन्स बाय द चार्ज ऑन पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन. Therefore atom is electrically stable. इलेक्ट्रिकल कसा असतो? स्टॅबल असतो. त्यानंतर आता आपल्याला डिफाईन दिलेलं आहे. बघा डिफाईन द फॉलोइंग फॉर्म्स. ॲटम म्हणजे काय? ॲटम डिफाईन ॲज द स्ट्रक्चरल अँड फंडामेंटल युनिट ऑफ द मॅटर. हे काय? एक स्ट्रक्चरल अँड फंडामेंटल युनिट आहे मॅटरचं. द टर्म ॲटम कम्स फ्रॉम द ग्रीक वर्ड्स विच मीन्स इनडिव्हिजिबल. आता ॲटमचा अर्थ काय होत असतो ग्रीकमध्ये? इनडिव्हिजिबल, म्हणजे त्याला आपण विभागू शकत नाही असा. बिकॉज ॲटम आर स्मॉलेस्ट थिंग इन द युनिवर्स. बघा ॲटम काय आहे? या युनिवर्स मधला सर्वात स्मॉलेस्ट थिंग आहे. अँड कुड नॉट बी डिवायडेड, आणि त्याला आपण डिवाइड करू शकतो का? तर नाही. ॲटम्स आर मेड अप ऑफ 3 सब ॲटॉमिक पार्टिकल. आणि जे ॲटम असतात 3 सब ॲटॉमिक पार्टिकल पासून बनलेले असतात. एक असतो प्रोटॉन, दुसरा असतो न्यूट्रॉन आणि तिसरा असतो इलेक्ट्रॉन. ठीक आहे, आयसोटोप बघूया. आयसोटोप बघा मित्रांनो, आयसोटोप्स आर ॲटम्स दॅट हॅव अ सेम ॲटॉमिक नंबर. आयसोटोपचा अर्थ काय होतो? त्याचा ॲटॉमिक नंबर सेम असतो बट डिफरंट मास नंबर. पण त्याचा काय असतो? मास नंबर डिफरंट असतो. आयसोटोप हॅव अ सम नंबर ऑफ प्रोटॉन्स बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन. त्याच्यामध्ये प्रोटॉन सारखेच असतात पण न्यूट्रॉन मात्र काय असतात? त्याच्यामध्ये वेगळे असतात किंवा जास्त असतात. चला त्यानंतर आहे ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? तर नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. म्हणजे कुठल्याही ॲटम मध्ये किती प्रोटॉन आहेत न्यूक्लियसमध्ये त्याला आपण ॲटॉमिक नंबर म्हणत असतो. ओके, विच इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द केमिकल elements and determine its place in the periodic table. Atomic number is equal to the number of electron in the atom. बघा periodic table जे आपण अरेंज केलेलं आहे ते कशाच्या बेसवर आहे? ॲटॉमिक नंबरच्या. जेवढे प्रोटॉन असतात ठीक आहे तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे ॲटॉमिक नंबर तुम्ही म्हणू शकता की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन दॅट ॲटम और नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन दॅट ॲटम. दोन्ही पण तुम्ही टर्म तिथं वापरू शकता. त्यानंतर आहे डी ॲटॉमिक मास नंबर. म्हणजे काय? ॲटॉमिक मास नंबर असतो इट इज द सम. एक सम असते कशाची? टोटल नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. म्हणजे टोटल नंबर ऑफ प्रोटॉन किती आहेत आणि टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन किती आहेत यांची ॲडिशन म्हणजे काय होत असते? ॲटॉमिक मास नंबर. आणि कशामध्ये हे दोघं प्रश्न असतात? तर न्यूक्लियसमध्ये. ॲटॉमिक मास नंबर बघा काय असते? नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. ठीक आहे, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असते? नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि याला आपण झेडने डिनोट करत असतो. मास नंबर म्हणजे काय? इट इज द सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन. हे दोघांची सम असते, याला आपण ए ने डिनोट करत असतो. बघा कार्बन ॲटम आहे त्याच्यामध्ये प्रोटॉन 6 आहेत, न्यूट्रॉन 6 आहेत, इलेक्ट्रॉन 6 आहेत. म्हणजे याचा ॲटॉमिक नंबर किती होईल? 6. कारण आपल्याला फक्त प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनच इथं काउंट करायचे आहेत, ते आहेत 6. पण मास नंबर म्हणलं तर नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन दोघांची ॲडिशन करायला लागेल. 6 + 6 = 12. समजलंय? चला तर मित्रांनो ई नंबरचा क्वेश्चन आहे मॉडरेटर इन द न्यूक्लिअर रिॲक्टर. आता तुम्ही बघितलं असेल न्यूक्लिअर रिॲक्टर आपण बघितलं, त्याच्यामध्ये मॉडरेटर म्हणजे काय? मॉडरेटर इन अ न्यूक्लिअर रिॲक्टर. Moderator of a nuclear reactor is a substance that slow down the speed of the neutron.
आता मॉडरेटर काय असते, तर न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये त्या न्यूट्रॉनचा स्पीड स्लो करण्यासाठी आपण मॉडरेटरचा यूज करत असतो. इन ट्रेडिशनल न्यूक्लिअर रिॲक्टर तो मॉडरेटर इज द सेम थिंग ॲज दॅट कूलंट लाईक अ वॉटर. बघा, जे ट्रेडिशनल न्यूक्लिअर रिॲक्टर आहे त्याच्यामध्ये जे मॉडरेटर आहेत हे सेम आहे ॲज अ कूलंट लाईक अ वॉटर. एखादं कूलंट बघितलं कसं आपण वॉटरला यूज करतो त्या प्रकारे त्याद्वारे काय केलं जाते, त्या न्यूट्रॉनचा जो स्पीड आहे तो कंट्रोल केला जातो. तर मित्रांनो, हा होता पार्ट 1. पार्ट 2 तुम्हाला लवकरच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे मिळून जाईल. आणि समोरचे व्हिडिओ बघण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता 86 57 33 22 80 वर. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.